KTN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजची सगळ्यात मोठी घटना म्हणजे या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समजते। आताच आपण ग्रामीण रुग्णालय मोयदा या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी जवळपास 27 ते 28 विद्यार्थ्यांना आतापर्यंत अन्नातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत। नातेवाईकांचा आक्रोश, नातेवाईकांची आरडाओरड या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। प्रांताधिकारी दीपक गिरासे या ठिकाणी पोहोचले असून विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। या ठिकाणी सर्व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जवळपास 3 ते 4 विद्यार्थ्यांना आताच इथून त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात तसेच नंदुरबार येथे हलवण्यात आल्याचे समजते। आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभागात अजून काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्यांना आता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येत आहे। त्यामुळे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। अतिशय भयावह परिस्थिती आहे। सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास यांनी जेवण केलं। जेवणातून त्यांना शेवग्याची भाजी, चपाती, डाळ, भात असं त्यांना अन्न देण्यात आलं होतं। अन्न खाल्ल्यानंतर त्यांना 15 मिनिटांनी हा त्रास सुरू झाला। त्यांच्या तोंडातून फेस येणे वगैरे दिसायला लागलं। त्यामुळे त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। परंतु हे दाखल करत असताना समाज कल्याण विभागाचे कुठलेही शिक्षक किंवा त्या ठिकाणी असलेले अधीक्षक या ठिकाणी मिळून आले नाही। आम्ही त्यांचा तपास केला, परंतु असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्यावरती घणाघाती आरोप केल्याचे दिसून येत आहे। अतिशय भयावह परिस्थिती असून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळण्याचा प्रकार असून अन्नातून विषबाधा होतेच कसे असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना येत आहे। या ठिकाणी आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षा माधवी पाटील, मकरंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक मुनेशबाई जगदेव हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभागाच्या या वसतिगृहात घडलेला हा सर्व प्रकार आहे। शहादा मोयदा रस्त्यावरती स्थित समाज कल्याण विभागाचे वसतिगृह आहे। या अद्ययावत असं वसतिगृह असताना या ठिकाणी अन्नातून विषबाधा होणे ही खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहे। त्यामुळे याची सखोल चौकशी, त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काही होऊ नये, विद्यार्थ्यांना कुठलेही त्रास होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व या ठिकाणी प्रार्थना करताना दिसून येत आहेत। KTN न्यूज मराठीसाठी विजय पाटील, शहादा।